तर भाऊंनो आज आपण आणलाय फायनली न्यू इयरचा एकदम टॉप बॅनर आणि एक नाही असं आपण 3 बॅनर आणल्यात आज। जसं की 3 आपण एडिटेबल फाईल दिल्यात PSD प्लस 3 PLP फाईल दिल्यात प्लस एक्स्ट्रा मटेरियल पण दिले। एकदम टॉपचा विषय तुम्हाला थंबनेल वरनं कळालं असेल आणि तुम्हाला इथं फोटो दिसतंय पण। त्याचबरोबर सगळ्यात मेन म्हणजे आपला जो का पहिला बॅनर आहे यो एकदम खतरनाक क्रिएटिव्ह आणि नेक्स्ट लेवल टॉपचा विषय आहे। दुसरा जो आपला बॅनर आहे तर तो फॉग प्लस क्रिएटिव्हमध्ये आणि तिसरा आहे प्रॉपर प्युअर फॉग सेक्शन। तर तुम्हाला संपूर्ण तिन्ही बॅनर दिसतात पुढं आणि आवडलं पण असतील। जो काय तिसरा बॅनर आहे तर जो आपला ग्रुप बॅनर आहे बघा, त्यामुळं प्रत्येक बॅनर तुम्ही एकदम नवीन थीममध्ये बनवू शकताय, करू शकताय क्रिएट काय ना काहीतरी नवीन, एकदम टॉपचा विषय। बाकी आजचा व्हिडिओ नक्कीच भरपूर प्रमाणात शेअर करायचा आहे, आवडलं तर नक्कीच लाईक करा आणि 100% नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायचा आपल्या संपूर्ण PPD फॅमिली आहे। तर नक्कीच आपल्या कमेंट सेक्शनमध्ये भरपूर शुभेच्छा द्या, भरपूर प्रेम द्या। नक्कीच आपले आता हे 24 सप्ते आता 25 चालू होणार आहे। आपलं गुढीपाडव्याला पण आपलं नवीन वर्ष असतं आणि हे पण आता आपल्या जगाप्रमाणे मान्य करायलाच पाहिजे आपल्याला, काय अडचण नाही। तर नक्कीच या प्रकारे आपण डिझाईन करा आणि चांगल्या प्रकारे ऑर्डर करा आणि टॅग करा आपल्या इंस्टाग्रामला। नक्कीच तिथं पण मी आवडलं तर लाईक बी कमेंट सगळं करतो ओके। तर त्यावर राहिला विषय आपल्या क्लासचा, तर येत्या 1 तारखेला जी काय आपली बॅच चालू होणार आहे, फक्त आता लास्ट 3 ते 4 दिवस राहिल्यात बघा। तर जे कोणी इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन करा। वर तुम्हाला नंबर दिसला, यावर कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूयात। त्यानंतर मग लगेचच ॲडमिशन डन करा। आपल्या PCचा पण क्लास अवेलेबल आहे आणि मोबाईलचा पण अवेलेबल आहे। PCचं तुम्हाला संपूर्ण डिटेल्स माहिती आहे, इन्फॉर्मेशन माहिती आहे, बघू शकताय। नवीन वर्ष आहे, नवीन संकल्प तयार करा, नवीन गोष्टी शिका, भरपूर काही ग्रोथ आहे आपल्या डिझाईन क्षेत्रात। त्या सगळ्या सविस्तर गोष्टी आपल्या क्लासमध्ये सांगितल्या जातात। डिझाईन शिकवतोय, त्याचबरोबर आपल्याला कस्टमरपर्यंत पोहोचणे, आपली मार्केटिंग, आपली ग्रोथ, कसं प्रॉपर ग्राफिक डिझाईन क्षेत्र असतं, ह्या पण सगळ्या सविस्तर गोष्टी सांगितल्या जातात। त्यामुळं नक्कीच PCचा पण करा किंवा मोबाईलचा पण करा, दोन्हीत पण त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात। तर जे कोणी इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर भरपूर ढीक प्रेम दिला, त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद। दोन्ही बॅचला भरपूर ढीक प्रेम दिला आहे, आतोनात त्याबद्दल मनस्वी आभार, मनापासून धन्यवाद। पण अजून कोणी इच्छुक असतील त्यांनी लगेच ॲडमिशन डन करा। वर तुम्हाला नंबर दिसला, ज्यांना PCचा पाहिजे त्यांनी PCचा करा, ज्यांना मोबाईलचा पाहिजे त्यांनी मोबाईलचा करा। बाकी चला तर फायनली आता आपण आपल्या आजच्या ट्युटोरियलला सुरुवात करूयात। तर भाऊंना आता आपण आपल्या फोटोशॉपमध्ये आपली डिझाईन बघायला ओव्हरऑल आपण 3 डिझाईन केल्यात म्हणले, डिझाईन 1, डिझाईन 2 आणि डिझाईन 3, एकदम खतरनाक लेवल, एकदम टॉप लेवल। तर आता चला मी प्रॉपर लेवलला जरा सिक्वेन्स पुढे पाठीमध्ये झाला तो तेवढा चेक करा। आता मी हे बेसिक ते ॲडव्हान्स ओव्हरऑल संपूर्ण हे सगळं ओव्हरऑल घालवतो आणि तुम्हाला दाखवतो काय विषय आहे, कसा विषय आहे ओके। तर सगळ्यात मेन म्हणजे काय आहे की क्रिएटिव्हिटी ही इम्पॉर्टंट आहे आणि ही येत्या प्रॅक्टिसनं। तर त्यामुळं आपण ज्या काही टिप फाईल PSD फाईल देतोय ते नक्कीच प्रॅक्टिस करा, काय केलंय कसं केलंय नक्कीच बघा ओके। चला तर आपण रेग्युलर साईज घेतोय बघा, इमेजमध्ये इमेज साईजमध्ये चेक केला तर 4x5। आता इथं मी जर रेल्युशन कमी ठेवलंय कारण का चांगल्या प्रकारे फोकस राहण्यासाठी। तर आता आपले बॅकग्राऊंड आपण ॲड केलं। बॅकग्राऊंडला काय केलं तर प्रॉपर मर्ज करण्याचं कारण म्हणजे काय आहे की जरा ते ब्लेंड होईन झालं तर सविस्तर, त्यामुळं प्रॉपर लेवलला तुम्ही जेव्हा कॉपी वर घेताय तेव्हा ते प्रॉब्लेम करत असते, त्यामुळे मर्ज केलं। तर यात प्रॉपर आपल्याला ग्रेडियंट घेतला आहे, ग्रेडियंट घेऊन यात डॉटेड PNG आपल्या पिंटरेस्टला भेटतात, त्याचबरोबर ट्रॅडिशनल बॅकग्राऊंड, असं तिन्ही गोष्टी ब्लॅक अँड व्हाईट कन्वर्ट करून कलर डॉज किंवा लिनियर डॉज हे 2 आपलं ब्लेंड मोड्स आहेत बघा इथं वर नॉर्मलमध्ये, ते चेंज केला की होऊन जाते। जसं की आता हे जे केलं हे दाखवतो बघा तुम्हाला, हे व्हाईट होतं, इथं कलर डॉज केला बघा आणि फील कमी केले ओके या लेवलला। त्यानंतर ह्याच्यात पण आता आपण एक गोष्ट ॲड केल्या, ते तुम्ही बघू शकता जरा पार्टिकल्स ती थीम त्या लेवलला एक्सपोजर जरा डाऊन केलं फोकस येण्यासाठी। त्यानंतर लॉंग शॅडो लावल्यात आणि या लॉंग शॅडोवर ऑलरेडी ट्युटोरियल आले, चेक करू शकताय। त्यानंतर इथं आपण ॲड केला आहे आपला सर्कल टॉपचा, जेणेकरून आपला फोकस राहावा। त्या सर्कलमध्ये पण आपण मंडला थीम घेतल्या, याला मंडला आर्ट म्हणायचं असते। त्याचबरोबर इथं वर आपण जरा फटाकड्या लावल्यात, नवीन वर्ष आहे त्यामुळं। त्यानंतर इथं 2025चा हाफ कट, कारण का वर आपलं टेक्स्टिंग आहे, याला आपण केलं आहे ब्लॅक अँड व्हाईट, म्हणजे एक प्रकारे ब्लॅक अँड व्हाईट केल्यामुळे इथं व्हाईट कलर आला आहे। आणि इथं आपण पार्टिकल्स दोन्ही कडेला ॲड केल्यात सेलिब्रेशनचं। त्यानंतर मग आता आपण ॲड केली नूतन वर्षाभिनंदन, हे कसलं खतरनाक वाटलं का नाही नक्कीच मला कळवा, टॉपचा विषय। त्यानंतर याला आपण केलं एक गोल्डन थीममध्ये टॉपचा विषय, व्हायब्रन्स सॅच्युरेशन एक्सपोजर तीन मारले। त्यानंतर मग यात आपण ॲड केल्यात काही आपलं म्हणजे रिफ्लेक्शन PNG तुम्ही म्हणू शकता, सनलाईट थीम ते त्यामध्ये। त्यानंतर इथं 9 वर्षाच्या शुभेच्छा आणि हीच आपली डिझाईन, आपल्या ही पोस्ट आपल्या इंस्टाग्रामला पण आल्या। तर इंस्टाग्रामला अजून कोण बघितलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन बघा आणि फॉलो लाईक बिक सगळं करा देतो ओके। त्यानंतर इकडं बघा 4 कोपऱ्यात 4 आपण लावल्यात, एक डॉटेड तुम्ही कॉर्नर म्हणू शकताय। त्यानंतर आपलं इकडं वर नाव ते मग आपल्या शुभेच्छाचा विषय, इथं तुम्ही बघू शकता काय काय ब्लेंड केले, काय काय ब्लेंड केले, कसं सॉफ्ट लाईट त्यानं आपण ठेवल्या कशाला, तर ते सगळं तुम्हाला इथे दिसेल। तर ते चेकआउट करा, आपला फोटो बिटो ॲड केला आपण टॉपचा विषय। त्यानंतर इथं आपण पट्टी ॲड केल्या शुभेच्छाची रेग्युलर बेसिसची, जरा अवघड चेंज केला आपला व्ह्यू सॅच्युरेशन त्याचा कलर आणि एकदम टॉप लेवलला आपलं जे काय नाव ते डिटेल्स आहेत तर ती सगळी ॲड केलेली आहे, बघू शकता। ओव्हरऑल आपण हिला एक्सपोजर व्हायब्रन्स पण मारला।
चला या दुसऱ्या नंबरच्या याच्यावर. दुसऱ्या नंबरचा एकदम खतरनाक लेवलचा विषय आहे, हे पण बघू शकताय. तर या गोष्टींवर जरा सविस्तर व्हिडिओ येणार आहेत, म्हणजे बॅकग्राऊंड कसं क्रिएट करायचं. त्यामुळे काय काळजी करू नका, गडबड करू नका. एका व्हिडिओमध्ये सगळं सांगणं शक्य होत नाही, त्यामुळे आपण त्याला सेपरेट गोष्टीवर ठेवूयात. ओके. तर इथं आपण पण बॅकग्राऊंड आपण ॲड केलं, त्यानंतर हे बॅकग्राऊंड आपण तयार केलं आहे. प्रॉपर काय केलं आहे आपण इथं, काय एक्स्ट्रा गोष्ट नाही आहे. जे आपण पिंटरेस्टवर गेल्यावर तुम्हाला कलर फुल टेक्स्चर असं सर्च केला तर तुम्हाला भरपूर प्रॉपर रिझल्ट्स येऊन जातील. त्याला आपण मारलं आहे रॅडियल ब्लर 60% पर्यंत, आणि त्यानंतर मग यात जरा व्हाईटनेस आपण ॲड केला, आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत. ओके. बाकी तर आपण फॉन्ट यूज केला आहे नूतन वर्ष 2025, त्याला आपण लावले टेक्स्चर. हे पण टेक्स्चर तुम्ही कलरफुल टेक्स्चर टाकला तरी येऊन जाईल. त्यानंतर मग याला आपण जरा व्हायब्रंट सॅच्युरेशन ॲड केला आहे, आणि जरा ब्राईटनेस. त्यानंतर जरा आपण शेप्स घेतल्यात, जेणेकरून आपलं टेक्स्ट जे असेल, आपण आज नूतन वर्षाचे विजय शुभेच्छा एकदम टॉप लेवलचा कॅलिग्राफी सेक्शन. त्यानंतर मग वर आपण काही तिरकं आपलं जे काही शेप्स आहेत ते ॲड केलेत. का? कारण का तिथं आपला डायलॉग आहे, जे का आपला डायलॉग आहे चांगल्या प्रकारचे चेक करा. आवड नाही तर तुम्ही चेंज करू शकता. बाकी खाली या. त्यानंतर इथं प्रॉपर आपण शेप्स यूज केल्यात, आणि इथं काय केलं आपण प्रॉपर लेवलला हे केले तयार, ते म्हणजे ग्रुप बॅनरसाठीचा विषय आहे. तर इथं प्रॉपर लेवलला आपण खाली शुभेच्छुकच्या ग्रुप बॅनरचा चांगल्या प्रकारे पण टाकला आहे. तुम्ही चेंज करा चांगल्या प्रकारे. हे तुम्ही मोबाईलमध्ये करला तर फोटोपियामध्ये आरामात होऊन जाईल बघा. आणि पिक्सल लॅबची आपण PLP दिल्याच काय अडचण नाही, पण पिक्सल लॅबमध्ये एवढं ऑप्शन्स अवेलेबल नसतात, त्यामुळं फोटोपियाचंच ट्राय करत चला. आता अपडेट व्हा. ओके. पिक्सल लॅब पण महत्त्वाचं आहे आपल्यासाठी, जे मोबाईल एडिटर त्यांच्यासाठी सांगवले, पण जे काय फोटोपिया आहे तर ते अति महत्त्वाचं आहे. कारण का तुम्ही फोटोपिया मोबाईलवर शिकला तर पुढे जाऊन तुम्हाला फोटोशॉप भरपूर सोपं होईल, जेव्हा तुम्ही PC घेशील. ओके. तर हे आपण शेप्स ॲड केल्या, त्यात तुम्ही चांगल्या प्रकारे क्लिक करू शकता गोष्टी, आणि एक बघू शकता ओव्हरऑल व्हायब्रंट वाढल्यावर एकदम टॉपचा विषय दिसतोय. त्यानंतर या पुढं हे बघू शकता, आता आपला हे पण एकदम छान प्रकारे झाला आहे. बेसिक ते ॲडव्हान्स तो आपल्याला जरा लाईट थीम होता, हे जरा डार्क थीम आहे. बघा काय अडचण आहे, आपल्या दृष्टिकोनातून तुम्हाला जो योग्य वाटते, जो जमते त्यानुसार तुम्ही करत चला. तर चला आपलं बॅकग्राऊंड ॲड केलं. यात जरा नॉर्मल थीममध्ये आपण रिफ्लेक्शन बॅकग्राऊंड ठेवले बघा. त्यानंतर यात जरा आपलं जे काही टेक्स्टिंग आहे बघा, हे टेक्स्टिंग जरा आपण ब्लेंड केलं आहे, म्हणजे हॅपी न्यू इयर या नावाचं. त्यानंतर बरोबर मधोमध आपला रेड कलर ॲड केला, कारण का आपल्याला टेक्स्टिंग ॲड करायचं होतं त्यामुळं. त्यानंतर इथं आपला लॉंग शॅडो 9 वर्ष 2025 आपण याला केलं आहे सिल्वर थीममध्ये. वर काही शेप्स घेतल्यात रंगीबेरंगी, त्यात आपण ॲड केला आहे डायलॉगचा विषय. इकडं बघायला गेलं तर प्रॉपर लेवलला शेपचा कलर सेम होता, टेक्स्टचा कलर आपण रंगीबेरंगी ठेवला. इकडं शेपचा कलर चेंज आहे आणि टेक्स्टचा कलर प्रॉपर लेवलला बघू शकता. तर त्यानंतर इथनं आपण खाली शेप्स 2 घेतल्यात, खाली 9 वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, आणि त्यानंतर इथं आपला मोठा शेप खाली, कारण का आपलं नाव डिटेल्स ते येणार आहे. आपला फोटो आला आहे, आणि त्यानंतर इथं आपलं शुभेच्छुक त्या लेवलला, आणि जे काही डिटेल्स आहेत तर ते आपण फायनली ॲड केल्या. ओके. तर ओव्हरऑल असं आपण एकूण 3 गोष्टी दिल्यात, 1 2 3. तर कसा वाटला आजचा विषय नक्कीच कमेंट करून सांगायचा आहे. भरपूर प्रेम द्यायचं आहे, आणि तुम्हाला व तुमच्या परिवाराला या आपल्या नवीन वर्षाच्या येत्या 2025च्या खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष सुखादानं समाधानाचं, आणि भरपूर तुम्हाला जे काय पाहिजे त्या गोष्टी सगळ्या मिळू देत, आणि भरपूर तुम्ही ग्रोथ घ्यावी अशी माझी इच्छा आहे. बाकी भरपूर डीप गोष्टी येणार आहे तिथनं पुढं. जसं तुम्ही प्रत्येक व्हिडिओला ढीक प्रेम दिला त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. असंच इथून पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओला ढीक प्रेम मिळू हीच सदिच्छा. तर चला भेटावलं करत आपण एकदम चांगला विषय हा व्हिडिओमध्ये. त्याआधी सगळ्यात मेन म्हणजे काय, क्लासचाही विचार करा. नवीन वर्ष चालू होतोय, नवीन वर्षाला नवीन स्किल डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा. 100% आपला क्लास अवेलेबल आहे. कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूया. दोन्ही क्लाससाठी एकच नंबर आहे, PC आणि मोबाईल. तर भेटावलं करत. बाय, टेक केअर.